नमस्कार. शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मनेश्वराच्या या माझ्या कविता संग्रहामध्ये मी डॉक्टर अर्चना आपलं मनापासून स्वागत करते. आज मी साथीदाराविषयी 4 शब्द लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. मग तुम्ही त्याला साथीदार म्हणा, पार्टनर म्हणा किंवा मग लाईफ पार्टनर म्हणा. चला तर पाहूया. साथीदार. तू भेटलास आणि आयुष्याला अर्थ मिळाला. तू भेटलास आणि आयुष्याला अर्थ मिळाला. अनोळखी वाटणारा प्रवास आपलासा झाला. तू भेटलास आणि आयुष्याला अर्थ मिळाला. अनोळखी वाटणारा प्रवास आपलासा झाला. हातात हात घेऊन दिवस सरले. हातात हात घेऊन दिवस सरले, पण मन मात्र अजूनही पहिल्याच भेटीत अडले. हातात हात घेऊन दिवस सरले, पण मन मात्र पहिल्याच भेटीत अडले. आठवत असेल तुलाही, आठवत असेल तुलाही काय खास होतं पहिल्या भेटीत. आठवत असेल तुलाही असं काय खास होतं पहिल्या भेटीत. जेवायला जाऊ म्हटला होतास मोठ्या ऐटीत. आठवत असेल ही तुला काय असं खास होतं पहिल्या भेटीत. जेवायला जाऊ म्हटला होतास मोठ्या ऐटीत. खरं सांगायचं तर प्रश्न पडला होता मला. खरं सांगायचं तर प्रश्न पडला होता मला. पहिल्याच भेटीत म्हणता का कोण चल जेवायला. खरं सांगायचं तर प्रश्न पडला होता मला. पहिल्याच भेटीत म्हणतं का कोण चल जेवायला. कसं बस टाळायचा मी प्रयत्न केला. कसं बस टाळायचा मी प्रयत्न केला, पण परत दुसऱ्या दिवशी सामोरे जायचे होते तुला. कसं बस टाळायचा प्रयत्न केला मी तुला, पण परत दुसऱ्या दिवशी सामोरे जायचे होते तुला. असो, एक मात्र नक्की होतं. एक मात्र नक्की होतं, तुझ्या मनात माझ्याविषयी प्रेम मात्र पक्क होतं. एक मात्र नक्की होतं, तुझ्या मनात माझ्याविषयी प्रेम मात्र पक्क होतं. पटतंय पटतंय मला समजायला थोडा उशीरच झाला. पटतंय मला समजायला थोडा उशीरच झाला, पण पाहता पाहता तू माझा जीवनाचा साथीदार झाला. पण पाहता पाहता तू माझ्या जीवनाचा साथीदार झाला. आता याला काय म्हणावं खरंच कळत नाही. आता याला काय म्हणावं खरंच कळत नाही. तुझ्याशिवाय जगण्याला अर्थच उरत नाही. आता याला काय म्हणावं खरंच कळत नाही. तुझ्याशिवाय जगण्याला अर्थच उरत नाही. आशा करते असा एखादा साथीदार आपल्याही जीवनात असेल. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन कवितेसह, एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.